नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचा मित्र शंकर मोटाळ तुमच्याशी संवाद साधित आहे। शेतकरी मित्रांनो, विषमुक्त नैसर्गिक शेतीमध्ये आपलं हे कांद्याचं रोपाचं बियाणं प्लॉट आहे। पांढरा कांदा, लाल कांदा, भगवा कांदा अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपण 4 किलो हे कांद्याची रोपवाटिका टाकलेली शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, हे इथं ड्रम ठेवलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं ह्युमिक ॲसिड जे बनवलं होतं आणि आपण स्वतः विकसित केलेलं एक ह्युमिक ॲसिड जे की ताक गोमूत्रापासून बनवलेला एक व्हिडिओ आहे। चांगले 35,000 व्ह्यूज आलेले त्या व्हिडिओला। तो व्हिडिओचं ते ह्युमिक ॲसिड आपण ह्याला सोडले। तर कुठलंही नाशक वापरता, कुठलंही केमिकल न वापरता आपला कांद्याचा हा जो प्लॉट आहे 1 महिना 10 दिवसाचा झालेला आहे। तर अजूनही 8 दिवसामध्ये आपलं हे रोप एकदम चांगल्या रीतीने लागवडी करता येणार आहे। आणि तुम्हाला एक विशेष सांगतो, आपण जी हळद अक्षय तृतीला जी लागवड केली ती, तर त्याचा चमत्कार मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक सांगू इच्छितो। कारण की नॅचरल फार्मिंगमध्ये मुहूर्ताचं खूप अनन्य वैशिष्ट्य आहे। आणि मुहूर्तामध्ये आपण जर व्यवस्थित लागवड जर केली तर आपल्याला बघायला भेटेल की ही हळद पूर्णपणे परिपक्व होत आलेली आहे। आणि ह्या हळदीचे एक वैशिष्ट्य असं आहे की ही माझ्या आता जवळपास छातीपर्यंत आहे। तरी वाहेगाव आहे, राजापुरी आहे, सेलम आहे, असे हे 6 बेड जे आहेत हे 400 फुटाचे शेतकरी मित्रांनो आपल्यावाले आहेत। तर ह्याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून मिरची घेतलेली। तर ह्याच्यामध्ये 1000 झाडं रोप आपण मिरचीचे शेतकरी मित्रांनो लावलेले आहेत। तर हे बघा, ही काळी गावरान मिरची, ह्याच्यापासून आपण लाल तिखट तयार करतो। हे बघून घ्या, मिरची बघून घ्या कशी क्वालिटी मिरचीला, आणि खूप सुंदर अशा रीतीने मिरच्या आलेल्या। तर ह्याच्यामध्ये काय जे झाडं आहेत का शेतकरी मित्रांनो, हे झाडं गेल्या वर्षीचे आहेत। म्हणजे आपण काय केलं तर हे अक्षय तृतीला लागवड केली ती ना, तर फक्त बियाणं काढून घेतलं आणि हळद तशा हे मिरच्या तशा ठेवल्या होत्या। काही झाडं म्हणजे जिवंत राहिले बघा, हे बूड झाडं मिरचीचं। तर हे मिरचीचे झाडं आपले काही वर्षाचे जुने असल्यामुळं ह्याची क्वालिटी खूप छान आलेली बघा शेतकरी मित्रांनो। हे बघा, अशा लाल मिरच्या पण पिकत आहेत आपल्याकडं, हे बघा। तर ह्यापासून आपण काय करतो, मिरची पावडर लाल तिखट असं बनवतो शेतकरी मित्रांनो। तर तुम्हाला एक सांगायचं, एक मला मेन म्हणजे काय की बाबा, अक्षय तृतीला जर तुम्ही लागवड केली तर आता सध्या माझ्या छाती इतकाली हळद आहे, हे बिना केमिकल आहे, 0 खर्चाची शेती आपल्यावाली। कसलाही खर्च सध्या नाही तसं म्हणता येणार नाही, कारण की खर्च थोडाफार लागतंच। हे अशा पद्धतीची क्वालिटी बघा हळदीची, एकदम चांगली हळद आलेली आणि खूप चांगल्या रीतीने गुरत पकडली शेतकरी मित्रांनो। तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की बाबा, विषमुक्त खायला शिका, निरोगी राहा। हे कांद्याचं बियाण्याचं प्लॉट तुम्ही बघितलेलाच आहे। तर आता असं करतच हे पुढं जातो आहे मी। आणि हे बघा, हे पूर्ण मूग 1 एकर 10 गुंठे आपलं उडीद मुगाचं हे क्षेत्र आहे। आता ह्या शेतामध्ये आपल्याला काय करायचे, कांदा लागवड, भाजीपाला लागवड करायची शेतकरी मित्रांनो। इकडं लाल भेंडी, हे ते 25 स्तरीय मॉडेल, हे अशा पद्धतीने हे आपलं विषमुक्त नैसर्गिक शेत आहे।